रमाई भीमाई की जय, सावित्रीबाई फुले की। वाह, ये बर बाई तू इले 100 दे रे। ये मा हे लहान मुलगी ये अव आजोबा आहो ना मी, तू नाही पिवळा ड्रेस नाही तुझ्या समोरची ये मा। अरे ये ना ये पाय एवढं सकले लेकरू आहे पण किती मस्त बसून आहे व रे। वाह, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। वाह वाह, वंदे मातरम वंदे मातरम। मस्त कीर्तनाचा आनंद घेऊन राहिली। 100 दे बाई, 2 पैकी 1 घे। हे आहे 10 रुपयाचं पुस्तक, नोट आहे 100ची। तू बापावर गेली की मायवर गेली पोवा? तू पोरगी आहेस की पोरगा? तू नाव काय तुझं नाव बोल तिकडे काय तू पोरगा आहे की पोरगी? पोरगी पोरगा आहे का? आता लोक मी पोरगीच समजून राहिले। मुलगी आहेस की मुलगा? मुलगा आहे। 2 पैकी 1 घे बर बाई ओ मुलगा। हा ओळ 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 टाळ्या। तुझ्या मायबापाले धन्यवाद रे बाबा, खरंच तुझ्या मायले धन्यवाद, तुझ्या बापाले धन्यवाद। अरे इथं कोणी साहेब लोक असतील टेबला खालून खाणारे भाळ खाऊ, याचं शेण खा सकाळी गरम गरम। तुम्ही सायचे हो शेतकऱ्याचं रगत देता ढेकणं। लेकरानं लात मारली, पैशावर काय प्रेम करता, पुस्तकावर प्रेम करा। हे घ्या, धन्यवाद। कोण्या कंपनीचं बियाणं आहे? आडनाव काय आडनाव? हा वडाट जाय, मला नाही समजून राहिलं। वराट, धन्यवाद। लेकरू किती आहे? किती वर्ष जगला आजोबा? त्याले 90 नाही, मला 90चं वय आहे। पण तू जर बिड्या फुकत बुड्ढे तर त्या 90ले काय छाटत? त्याच्यापेक्षा 15 वर्षाचे 6 पुरले। आम्ही बिडी तंबाखू खर्रा दारू राम राम चुना मारणं चालू। जय भीम। आहे काय बिडी? का पंचायत वाईट व्यसन सोडा। सत्यपाल, मी 69 वय आहे, महिन्यातून 22 कीर्तन आहे, 10,000 किलोमीटर चालतो मी महिन्यात। माझा ड्रायव्हर धनगराचा आहे, त्याचा बाप सरपंच होता। 5 वर्षात त्याच्या बापाचं 5 एकर गेलं। ग्रामपंचायतचा मेंबरले आवरू त्याचा बाप आता ग्रामपंचायतकडे असंही नाही पाहत, कारण गरम होते आपोआप। मग काय गरीबानं ग्रामपंचायत मध्ये मेंबर होऊ नये असं नाही म्हणत मी, व्हा, पण पहिले आपलं खाया प्यायचं पोटा पाण्याचं व्हा। कमिशन खाऊन पोट नाही भरत। 30% नाले, 20% रोड मध्ये। अरे शिवाजी महाराजच्या मूर्तीची पैसा खाल पुतळा पडला मालवण मध्ये, इथूनच तुटला। अरे शिवाजी महाराजाचंही खाता काय भाडे हो? आता काय राहिलं? अरे जिवंतपणी शिवाजी राजाले त्रास दिला येईन, मेल्यावरही देऊन राहिले। जरी होता शिवाजी राजा लाडकी बहीण ओ बेरोजगार जावई, जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा, नाही केली मजा, सुखी रामी प्रजा विचार करून न्याय देणार। पैशाच्या मागं लागू नका जास्त। आई बहिणी
जे जे साहेब लोक जास्त पैसा लाच लुटपत खाल्ली, अबे शेवटी तुले 4 मजल्याहून खाली जाणार आहे. गडबड करू नका, शांत बसा. माझं कीर्तन 2 तास आहे. 2 तासाच्या पुढे मी घड्याळ इकडे नाही जाऊ देत, तिकडेही जाऊ देत नाही. कोर्टाचा निकाल आल्यावर बोली. ज्या लोकांना समजत नाही ते घड्याळच पाहून राहिले की हा काय बोलते. तेच तर आहे ना, मारायचं आहे तर अंदरून माराव. थांब रे, ओ निळा शर्ट भांडू नको. ओय हे पोट्टे कोण भांडून राहिले? तुझ्या माहिती तुझ्या बापाचं भांडण चालू होतं का तुझ्या टाइमला? सीधा बसणं पांचाट्या. म्हणून आईले सांगतो, आई गर्भवती राहिल्यावर शिवरायाचं चरित्र वाचा, अण्णाभाऊ साठे वाचा, त्याची फकीरा कादंबरी वाचा, त्याचे पुस्तक वाचा, शिवाजी राजाचे, संभाजी राजाचे, तुकोबाची गाथा. अरे हे पैसे तर तुमच्या पाठीमाग येतात. हे बा आता आले की नाही 500 रुपये. आणि वावरात जाणारीले पगार किती आहे वो बाई? मजुरी बोटान दाखवा. बोला. 200, 250, 250, 300. जे बाई वावरात जाऊन आली, ऐका, जे ताई वावरात गेल्या आणि घाई गडबडीत कीर्तन ऐकायला आल्या, त्या एका बाईनं उभं राहा. हे मला पैसे दिले 500 रुपये. विठ्ठल भाऊ आडगडे म्हणजे अध्यक्ष, चांगली तब्येत आहे, दिले तर चालतात. किरण भाऊ धोत्रे, राम भाऊ आडागडे, आडागडे परिवार भरपूर आहे. वशिष्ठ दादा आठवे आणि संतोष भाऊ टेलर 500 रुपये दिले. सांगा, 5 घंटे काम करायला लागते, मग 200-300 भेटतात मले. अरे याच्या मांग नका लागू. हे तुमच्या मांग आले पाहिजे अशी लायकी बनवा ना. आईना क्या देखते मिया, खुद आईना बनो, दुनिया चेहरा देखे. अरे स्वतः बना. माझ्या बहिणीला सांगतो, तुले नवरा नोकरीवाला पाहिजे काय? मला नोकरीवाला पाहिजे, मला नोकरा. तसा नाही भेटत पोरी. तुही लायकी काय? तू काय शिकली? मला फक्त नोकरीवाला पाहिजे. तसा भेटते काय? डॉक्टरीनलेच पाहिजे, प्राध्यापिकाले, मास्तरनीच. म्हणून लायकी बनवा. तुम्हाला लायकी बनवा लागेल. पैसे मागा आले पाहिजे. म्हणून मी या 5ही भावांना धन्यवाद देतो. जे बाई शेतात जाऊन काम करून कीर्तन ऐकायला आली, त्या बाईनं उभं राहा लवकर. एका बाईनं, एक बाई राहिलं बाई व चटकन. कशा भेकायला हवं तुम्ही? मी 400 किलोमीटरहून आलो, तुम्ही इच्छा इथं उभ्याणार आहे? मला 10 घंटे लागतात याले. रान लवकर उभ्या. बरं दुसरी बाई उभी राहते, पण हे दलिंदर बुद्धी नाही राहू देत तिले. गरीबाची बाई उभी नाही राहिली पाहिजे. तुमची खानदान खाला होगी, राहू दे ना, तिले उभी राहते तर. हा या आई, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. अरे पांडुरंगाला कष्ट करणारे लोक आवडले. सावता मारी, सावता महाराज, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, संत रविदास. या आई, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. मायची गणना कोण करी, पित्याची गणना कोण करी. खरंच वावरात गेलत्या का? शेतात गेलत्या? काय केलं? माहिती शेतात काय केलं आई तुम्ही? निंदन. कायचं निंदन?
पराठी पराठी. आमच्याकडे पराठीच आहे आणि भाव काही नाही. आणि म्हणतात स्वराज्य भेटलं. कायचं स्वराज्य आहे? कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते आणि दररोजच्या 10 पोळ्यानं दिन खपते. राग राग म्हणतो मी. तेल नाही भेटत व माय शेतकऱ्याले, गरीबाले आत्महत्या करून मरून राहिले शेतकरी. धन्यवाद. मी काय बोलावलं तुम्हाला? मोठ्या माणसाच्या बायकाईचा सत्कार तर कोणी करते, पण वावरात जाणाऱ्या कष्ट करणाऱ्या मायचा लय गरिबीतलं जीवन होतं. आता या 10-15 वर्षात तुमची परिस्थिती बदलली. घरदार हे ते सर्व पैसे जमा आहेत बँकेत किंवा पोस्टात. खोटं नका बोलू. कायच्यात आहेत सांगा? बोला. ऐकत आहे. कशात आहे? बँकेत की पोस्टात? कशाचे पैसे गरीबाकडे? नाही गरीबाकडे बिना आधारचे तर लाडकी बहीण भेटत नाही ना पा. आणि निराधारचा पगार येत नाही बँकेच्या पुस्तकाशिवाय. तुम्हाला श्रावण बाळ येते की निराधार? अजिबात नाही. सरपंचाशी बोलू मग करून टाकू काही ना काहीतरी. पण जमा होते तुया काढले पैसे होते ना, काढले. मकान बांधलं, घरकुलचा नंबर आला ना. मला मालूम आहे ना, मी पाहिलं होतं ना तो आधार कार्ड. आता उद्या तुया 7-12 मला नाव लिहून टाक पोरगा म्हणून. दे रे. धन्यवाद. टाळ्या. हे अण्णाभाऊ जयंती कमिटी कडून बरं. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी, मायेची गणना. धन्यवाद देतो शेतकरी मायबापाला, मजूर मायबापाला. एवढी मोठी गर्दी केली आज तुम्ही आणि आपला कार्यक्रम झाला. आता शिवपुराण होतं. कुठं होतं रे? नांदेड. शिवपुराणचा कार्यक्रम झाला नांदेडला. एवढा पाऊस आला की त्या लोकांचे गेले लय फजिती झाली. आज पाण्या पावसाचे दिवस आहेत. मला विठ्ठलरावचा फोन आला, महाराज उद्या सांगतो, कारण माझं गाव जवळ नाही ना. उद्या सांगतो. म्हटलं पाऊस असला तर कॅन्सल, कारण अण्णाभाऊ साठेच पावसाळ्यात पैदा झाले ना. कोणती तारीख रे अण्णाभाऊच्या जन्माची? मुलांनी बोला. उभा राहा. पुढचं बोल. का रे? बरं, त्या बापाची जन्मतारीख ये इकडे. त्या पप्पाची जन्मतारीख. थांब. बटन. मी माझ्या आजोबाच्या घरी आलेलो इकडं. माझे पप्पा तिकडे आमच्या गावाला. मला माहित नाही त्यांचा आधार कार्ड. अबे काय बोलून राहिला? काही बोलतो? मी लहान असल्यापासून. अबे लहान जरी होता तू, आता कोण्या वर्गात आहे? 6वी. मग तुला 1 ऑगस्ट कशी मालूम आहे? चाल बोल. तुला 1 ऑगस्ट का मालूम आहे? तुले 14 एप्रिल मालूम आहे, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. तुले शिवाजी महाराज मालूम आहे, आणि ज्या बापानं तुले पैदा केलं त्याचे नाव तारीख मालूम नाही? काऊन नाही? ते यासाठी नाही. अण्णाभाऊ, शिवाजीराजे, बाबासाहेब, ज्योतिबा फुले, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई या सर्वेच्या माया आहे. हे सर्वेचे बाप आहेत. नाही तर त्या गावातल्या कोणाच्या बापाची ताकद नसती की तुमच्या बायकोने तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मेंबर केलं असतं. नाही तर काय उभा होती काय तुमची ताकद तुमच्या बायकोले ग्रामपंचायत मेंबर करायची? हे तर बाबू संविधानानं महिला राखीव मांगा महाराले कधी चान्स नसता भेटला शिंप्याच्या पोराले. कोणामुळं? बाबासाहेब ओबीसी. कारण काय? 341, 342, 343. आणि म्हणून माझ्या मायबाप हो, हे संविधान ना पोथी. याले 100 रुपये दे. हे 500 रुपये अजून आले.
सरपंच अरुण दादा तौर 500 रुपये पाठवले अरुण भाऊन. धन्यवाद. हे घे 100 म्हणजे थोडं थोडं वाटतो एकट्यालेच कसे देऊ 500 मी अरुण दादा तौर साहेबांना उपसरपंच आहेत की सरपंच सरपंच मी काय समजो विठ्ठल भाऊ सरपंच आहे म्हणजे कन्फ्यूज झालतो मी. हे अरुण भाऊ आहेत सरपंच नाही आणि उपसरपंच हो हे ढालेगावचे आहेत काय. आलं लक्षात ढालेगावले आलं. मी म्हणू तुमच्या गाव तुम्ही ढालेगावचं गाव नाही नाव लिहिलं. धन्यवाद देतो. तुम्ही ढालेगावचं नाही लिहिलं ना तुमच्या गावातच लिहिलं मग मी काय समजू. करा हातवर 1 मिनिट. गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला बोलो भारत माता की. मी माझ्या माय माऊल्यांना धन्यवाद देतो. तुम्ही हिम्मत नाही येत जा. अजून 5 साड्या बाकी राहिल्या. मी दररोज 10 साड्या वाटतो 2,500च्या. मला का वाटतो माईले साडी भेटे नाही. मी बदला काढून राहिलो. बदला नाही काढत बदलून राहिलो. माल्या ग्रामपंचायतले मी 1 लाख रुपयाचं महाद्वार बांधून दिलं आणि शपथ घेतली होती ज्या दिवशी ग्रामपंचायत ताब्यात येईन ताब्यात म्हणजे मी नाही राहणार उभा. माझ्या माणसाईच्या ताब्यात येईन त्या दिवशी मांगाच्या पोराच्या हातानं झेंडा वंदन करीन. आली ग्रामपंचायत ताब्यात मांगाच्या पोराच्या हातानं झेंडा वंदन केलं. ज्या मांगा महाराले चांबाराले अस्पृश्य समजत मला राग आहे. कारण आताही पा तुम्ही पंढरपूरले नामदेव महाराज आणि चोखा महार कुठं आहे. साले हे जातीयवादी लोक आहेत. आगा लावतात. अरे मले सांगा तुम्ही उच्चवर्णीय तोंडातून पैदा झाले तुझ्या माईनं पिरियड कुठून घेतला. तोंडातून कुठं लेकरं पैदा होतात काय. लेको चिवट्या बनवलं आम्हाला. हातातून लेकरं झाले म्हणे क्षत्रिय. हातातून होते काय क्षत्रिय. सर्वे मायच्या पोटातून होतात. उठ तिथून उठ. अरे पक्षात घुसत गडबड करत. माया पक्षात येऊन गडबड नाही करू देणार मी. अरे तू आमचा माणूस आहे. गावात कोण्या पोरीवर अन्याय केला मोठ्या माणसाचा आहे म्हणून दाबू का बे मी तुले. माझ्या पोराचं झाकून ठेवू काय. तुझ्या पोरीनं 2 पोटं आणले तर म्हणतं सर्व धर्म समभाव आणि आमच्या पोरीचा हात धरला तर आम्हाला बदनाम करतात चोरो. खबरदार इकडे आला तर हार गम्मत मजाक आहे. ये तो खांडा तुम्हारा बंदूक सत्यपाल की चल. क्यों तो मेरा भी वक्त आ गया ना. मेरे माँ का हात पकड़ा तब कोई नहीं आया ना. कोणी नाही आलं ना त्या टाइमले. कारण राजकारण यायच्या घरात पुलिस वाले यायचेच. हमारा कौन सुनेगा गरीब का करके सत्यपाल को भी डिजिटल पर बिठाया. बुढ़ा हो गया. अब तेरे भी दिन नजदीक आ गए. पण तू मरेगा तो किंमत से मरेगा सत्यपाल. अरे जाईना नोटाईच्या माग लागले त्याचा सत्यानाश झाला बाबू. सत्यपालनं 52 वर्षातही इस्टेट नाही कमावली. का तुम्हा मायबापाचं प्रेम आहे. मी सांगितलं ना 1 लाख रुपये हारतो कोणही घरी जाऊन दाखवा. तुमच्यातला एक जणही घरी जात नाही. जोर लगा के जोपर्यंत माई काकू इथं बसून आहे. समजली काकू. माई लक्ष्मी तू आहे. आमची माय तुम्ही या. माझी रेणुका माऊली
माझी सावली हो माझी रेणुका माऊली कंटाळून सावली बोलो रेणुका माता की जय रामचंद्र भगवान की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी लक्ष्मी आई की जय हरिदास बाबा की जय हरिदास बुवा महाराज की असं आहे बाबू दिवस बदलतात बरं माय बापू म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्याच्या घरात राजकारण आहे त्यानं माजल्यासारखं करू नको सांगून देतो तुले कधी पलटी बशीन बायाले सांगतो सासूले जास्त शहाणपणा करू नको सुनबाईवर अन्याय करू नको उद्या जर तुले लखवा गेला ना तर बीड मधून तुही पोरगी तुले पाणी पाजायला येणार नाही 2 दिवस येईल पण तिचा नवरा कसा कबूल करीन म्हणून तुही सून कामाची आहे तुही पोरगी नाही म्हणून सुनेवर प्रेम करा जास्त चालती आहे नवीन नवीन गाजू नको उद्या म्हातार पण येणार आहे ते बाय सत्यपाल बुड्ढा हो गया दिवस बदलतात बरं तुमच्या टाकरवन मध्ये जो फुल होता तो भिकार चोट झाला त्याचे पोट्टे खराब पैदा झाले ना चांगलं पेरलं नाही चांगलं उगवून कुठून आणि ज्याच्याजवळ काहीच नव्हती त्याचे मकान झाले त्याच्या बिल्डिंगा झाल्या काहून तुमची अंगार होऊ देऊ नका म्या पाहिलं ज्याच्याजवळ 200 एकर होती तो झोपडपट्टीत राहायला गेला सभापती साहेब आपण खोटं नाही बोललो जे आहे ते तुम्ही सभापती असूनही मातीत बसले मोठेपणाचा विचार नाही केला पण मला समाधानी आहे तुमचं काम धन्यवाद धन्यवाद देतो ठाला पंढरीनाथ महाराज की जय पुंडलिका वरदे हरी ज्ञानदेव तुकाराम बोलो अण्णाभाऊ साठेंचा जय असो म्हणून आपलं जे कीर्तन आहे मी बोर होऊ देत नाही मी याच्यात कोणताही वाद्य वाजवतो ढोलक मस्त वाजवतो मी खानदेशी आणि गजानन भाऊ आहे माझ्यासोबत माझा भाऊ आहे आई बाबा तुम्हा भावा भावाला विनंती करीन सर्व भाऊ मिळून एकत्रित राहा पहा आम्ही दोघं चुलत भाऊ आहो सक्के भाऊ नाही काकू याची माय अलग आहे मा बाप अलग आहे पण दोघही भाऊ एका जागी आहो ते ड्रायव्हर धनगराचं पोरगा आहे 22 वर्षापासून गाडी चालवते हे आहेत एसटी राऊत साहेब तबला वाजक ग्रॅज्युएट आहे हे आहे सुनील कुमार आणि हे आहे गजानन भाऊ यायचा आवाजच मोठा जोरदार आहे हे बाई यायच्या आवाजावर नोटा किती येऊन राहिलाय सरपंच सुनील नाना टाव 1100 रुपये स्वच्छतेवर बोला सरपंच आहेत ना म्हणून गावाविषयी बोला नंतर घेतो विषय झाला की आज नोटा लय येऊन राहिलं बँका जवळ आहेत काय मधुकर आडागडे रमेश भाऊ आडागडे यांनी दिले 100 रुपये आणि कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालय टाकरवन त्यांनी दिले 200 रुपये धन्यवाद पैसे ठेवजो नको पोट्याईले वाटून देजो आपल्या काय बापाचं जाते यायचं यायलेच पाजा लागते नाव आपलं होते तेच तर आहे ना देण्याची भावना ठेवा
शिवाजी राजे देत गेले, भगवान बुद्ध देत गेले. आता माझी बायको मरण पावली, मी समाजाला देऊन टाकलं. मेल्यावर मी काय केलं? महिलांना सांगतो, आई माझी पत्नी मरण पावली 4 जून 2015. अटॅक आला माझ्या बायकोला. 2.5 लाख रुपये निघाले घरात. आणि काय चाटू ते गेली. असं मरण आहे. कधी येईल याचा अंदाज नाही. मग मी ठरवलं, माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळं त्यानं मला सांगितलं, बाबा म्हणे मेल्यानंतर आईला स्मशानात जाळल्यापेक्षा डॉक्टर लोक मेल्यानंतर बॉडीवर शिकतात. म्हणून विद्यार्थी भावांनो, माझ्या पत्नीची बॉडी मी मशानात नेलं नाही बेटा. तिले गाळलं नाही, तिले जाळलं नाही. तिला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर की शिकासाठी माझ्या बायकोचं देहदान केलं. असं टाकरवंचे 10-12 जण तरी तयार व्हा की मेल्यानंतर 4 क्विंटल इंधन खराब करा, मग गोदावरीत राख न्या आपल्या बापाची, मग भटजीवाले दक्षिणा द्या आपल्या बापाले स्वर्गात पाठवायची. हे कोण चिवत्या धंदा सांगितला? हा चिवत्या धंदा आहे. आपला बाप मेल्यावर स्वर्गात कसा जाईल? त्या पंडितानं काय लक्झरी भरली काय? तो काय एजंट आहे का? अरे काय फसता रे तुम्ही. मी नाही केलं हे. मी त्यागानं जगलो आणि जगणार मरेपर्यंत. काय करू मला मालूम आहे. हरामाचा पैसा झाला की जुनी बायको बरी नाही दिसत, तो नवीन बाईच्या मागे लागते. खोटं बोलतो का पोरं? हो बोला. नाही, तुम्हाला कसं मालूम? टाकरवन मध्ये काही लफडा आहे का बे? या पोट्याईले पुऱ्या गावातले पते राहते. कोणतं पोट्ट कोण्या पोलीस लागेल? हे पोट्टे म्हणजे चादराईले छिद्र पाडून पाळतात. इतके लेकर खतरनाक आहेत भाऊ. या लेकराईले कमी नका समजू. हे लेकर इतके हुशार आहेत. बापाले मोबाईल समजत नाही पण पोट्याईले समजते. अरे समजते की नाही? मग सांग, सैराटची हिरोईन कोण? मुलांनी बोला. आरची. ये बाबा, ये लवकर. ज्याले बक्षीस दिलं नाही त्यानंच आहे. तुला बक्षीस दिलं काय? मग सैराटची हिरोईन कोण? आरची. आणि हिरो कोण? पाशा. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. मागचे बोल नका. होय, मागचे बोल नको. तुले मालूम आहे? उभी राह. शिवाजी महाराजच्या पप्पाचं नाव मालूम आहे? उभी राह. संभाजी. खाली बस. काय ते काही राय उभी. शहाजी राजे. ये पाय रे पांचट्या. पोरापेक्षा पोरगी बरी, दोन्ही कुळाच्या उधार करी. तुले सैराट कसं मालूम आहे? दोन्ही कुळाचा उधार करी. अभ्यास कर, पुस्तक वाच. ये बेटा, इले 100 रुपये. ये बेटा, 100 रुपये खाऊ दे. सरपंच साहेबाकडून आले. हा बाबा ऐकत जाय. बरं पुस्तक राहू दे, नोटा राहू दे. इले आपण पुस्तक देऊ ना 100 रुपयाचे. आपल्या काय बापाचं जाते ते 100 तुझ्या खिशात ठेव. हे बाय झाले. हे आहे सत्यानाश पुस्तक. बाई अभ्यास केला नाही की तो आला सत्यानाश. जास्त मोबाईल पाहिला बाबू तुया की सत्यानाश. घे नाही. एक गाडगे बाबाचं पुस्तक आहे. तुले काय देऊ? सैराट देऊ काय? डक्क डक्क करली. धन्यवाद बाळा, तू हिम्मत का केली. 100 दे. इथे देव. हा 2 पैकी 1 घे. तारे साहेबे हो. इथं कोणी साहेब लोक 3 टेबला खालून खाता.
अरे एका बाईले एका बँक मॅनेजरनं म्हटलं होतं, मी तुझ्या नवऱ्याचं कर्ज पास करतो, तू एक रात्र मले दे. जप त्या बाईनं गलचप्पी धरली, जप चपला मारल्या. आता बायाईनं सावधान राहा, तुम्ही व्यवहारात आल्या, लाडक्या बहिणी, बँकेत काम पडते, कुठे काम पडते, सावधान राहा. कोण्या साहेबानं कोण्या माणसानं फसवलं, फसू नका. तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात. बस बेटा वाच. तुले राजा किती डोकं, त्या पोरीनं उत्तर दिलं रे, पण तुले ओय पुस्तक ओय वाटप नाही, वापस दे, नाही वापस दे. डबल देशील काय? कोणाला द्यायचं नाही. तुले वागवता येत नाही पुस्तक. अबे ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल होईल सपाट. पाहिलं ना सौदागर साहेब? बस इथं वाचू नको, कोणाला देऊ नको. इमली का बूटा बेली का गायकवाड डॉक्टर. ओके गायकवाड जी. इस जंगली में हम रुक्मिणी हॉस्पिटल, चल घर नंदादीप जल्दी हॉस्पिटल. हो गई रे, चल घर जल्दी हो गई रे, इमली का बूटा. पाहिलं गायकवाड डॉक्टर. रुक्मिणी हॉस्पिटल. वा वा मस्त जमलं. इकडे दोस्ताना यायचं काही खरं नाही. थंडी असली तर यायचं जवळ कोणी येत नाही. गरमी असली तर मग कोल्ड्रिंक पिते. यायचं बरंच चालू आहे. खर्रा आणि खर्रे खाऊ खाऊ पोटे छक्के होऊन राहिले. मेरे अंगणे में तुम्हारा म्हणून खर्रा खाऊ नका, बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका. आता जे तरुण पोराईले अटॅक होऊन राहिले, मी पाया पडतो तरुणांनो. दारू, खर्रा, गुटखा, तुमच्याकडे काय म्हणते ते तंबाखू, सुपारी असं घालतात, ते चुना मार्के मावा मावा. कोण म्हटलं रे मावा? बरोबर आहे. ये इकडे, चांगलंय. तेरा नाम क्या है मुन्ना? मामा मोहम्मद. मोहम्मद के शहर में अल्लाहू 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 अल्लाहू. अभी मेरा कार्यक्रम मुंबई में मस्जिद में है. डॉक्टर सैयद साहब ने रखा, पारनेर के. समझा? तू मुसलमान, मैं हिंदू, कीर्तन में मजा ले रहे. तू तेरे को मजा आ रहा है कि कैसा लग रहा है बता भला. बोल. हाँ माइक में बोल. मजा आला. मजा आया. मजा आ रहा है. और कितने बजे तक चालू देऊ मैं? हाँ माइक में बोल. हे मराठी भाषा. हाँ कितने बजे तक चालू रन देऊ? 2 बजे तक. हाँ. ये तो प्योर आई लव यू वाला निकला. वाह बेटा, धन्यवाद देता हूँ. हम तो झुक कर 100 की नोट दे. नीली चलती क्या? तुम हरे वाले है ना, ये नीली है. साला सब कलर के लिए झगड़ रहे. ये हरा, वो नीला, ये पीला, ये सफेद करके मैं महाराज होने के बाद भी कपड़े नहीं बदला है मैंने. वाह वाह. अल्लाहू 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 अल्लाहू. भाऊ तुमचं टाकरवन गाव चांगलंय. गावकरी लोकांच्या नावानं टाळ्या वाजवा. अल्लाहू. सरपंच सुनील भाऊ चौर, उपसरपंच देवानंदी गोबरे, सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणजी लवाडे, भागवतरावजी खोळे, पांडुरंगजी जिल्हा परिषद मेंबर. मी धन्यवाद देतो. सर्व जाती धर्म मिळून आनंदात आहे तुमचं टाकरवन. आणि असंच राहू द्या.
काही काही आग लावणारे आले या गावात तर यायच्या पासून सावधान राहा, आगा लावणारा पासून. पण एकत्रित राहा. मी धन्यवाद देतो. आज सर्व धर्माचे लोक आहेत बाबू. अरे तुकडोजी बाबानं गाडगे बाबानं हेच काम केलं. पण टाकरवन गाव आदरचे काय 15ची बॉडी आहे. मी आलो त्यावेळे 13ची बॉडी होती. तुम्ही एवढे टाकरवन वाले पिकअपनं लागले की 15वर पोहोचले. इंसान न खाता गंदुम का दाना, पैदान होता एक अतवार खाना. आज 15ची बॉडी आहे. एवढं मोठं गाव आहे पण जातीयवाद नाही बाबू. बुद्धाचेही लोक आहेत, मातंगाचेही आहेत, ब्राह्मणाचेही आहेत, मराठ्याचेही आहेत, माळ्याचेही आहेत, अठरा पगड जातीचे लोक आहेत. ज्याचा सत्यपाल 9 खंजेऱ्या वाजवते. मी 9 वाजवतो बाबू. एक अशी खंजेरी, एक अशी आणि दुसरी या पद्धतीनं अशा वाजवल्या 9. परदेसिया परदेसिया सजे पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. परदेसिया परदेसिया सजे पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. माझ्यासारखे 50 पाल आहेत. मराठ्याचे 2 आहेत. बंजाऱ्याचा राठोड आहे पंकज पाल. शिंप्याचा उदय पाल आहे. माझा आश्रम आहे. मी एवढ्या लेकराईले शिकवतो 15 दिवस दरवर्षी. 21 मे ते 4 जून या लेकराईले 15 दिवस तरी वारकरी संप्रदायामध्ये पाठवा. मुसलमान मदरशात पाठवतात. बुद्ध मंडळीनं बुद्ध विहारात पाठवा आणि आपल्या मंडळीनं वारकरी किंवा माझ्याकडे पाठवा. जालन्या जिल्ह्यातले पोरं माझ्याकडे येतात. आता 50 पोरं कीर्तनकार आहेत. आता मी एकटा नाही, हे खंजेऱ्या वाजवणारे 50 आहेत. अरे हे आधुनिक कीर्तन आहे. मुरदाळ गोष्टी आम्ही सांगत नाही आई. मी कीर्तनामध्ये खोटं नाटं मांडत नाही. रावणाला 10 तोंड होते. मी ते कीर्तन मरेपर्यंत करणार नाही. रावणाले 10 तोंड झाले नाहीत, पुढे होणार नाहीत, अगोदर झाले नाही. रावणाले 10 तोंड असते तर त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली असती सांगा बरं. हॅलो काहीचं काही लिहून ठेवलं. आम्हाला पागल करून टाकलं. तुम्ही या डॉक्टर लोकांना विचारा बरं. 2-3 तोंडाचं लेकरू झालं ते कबूल आहे. पण 10 तोंडाचं लेकरू झालं. मुरदाळ गोष्टी घातल्या बायकाईच्या डोक्यात. अरे एवढंच नाही, देवीले बकरे अजूनही कापतात काही गावात. तुमचं सुज्ञ रामराम जय भीम चाललं का तुम्ही एवढ्या लवकर जात का. अरे थांब ना माया सोन्या, तुले पूनम कलेक्शन वरून ड्रेस घेऊन देईन ना. काल माझ्यावर प्रेमच नाही रे. 2 तास झाले की मी आपोआप बंद करतो. लगवेली उठू नका कोणी. पाणी हळवा, पाणी जिरवा. प्रेम करायचं आहे आपल्या भावावर. मी कोणी महाराज नाही. मी पाया लागू देत नाही माय कधी. नाही तर लंबे केस केले असते आसोला सारखे. लोकांना डेकोरेशन पाहिजे. आपल्याला धंदाच नाही करायचा. डेकोरेशन काऊन करू. महापौराचा दवाखाना आहे. दर मंगळवार फ्री आहे. 2-3 तास दवाखान्याची फी घेत नाही महापौरगा.
माल्यासाठी एक दिवस त्यानं बापाचा उपवास धरला की पैसे घेणार नाही. ज्याची माय मेडिकल कॉलेजले, माल्या बापाचे डोळे दिले म्या मेडिकल कॉलेजला, नेत्रदान केलं मा बापाचं. आणि ए पुरी